श्री स्वामी समर्थ ताईंनो, या व्हिडिओमध्ये मी ज्या पण छोट्या छोट्या व्हिडिओ क्लिपा वापरलेल्या आहेत त्यावेळच्या आहेत ज्यावेळी मी खूप आजारी होते. खूप शारीरिक त्रास जो आहे तो सहन करावा लागत होता आणि फक्त शारीरिक त्रासच नाही, मानसिक त्राससुद्धा खूप झालेला होता त्या पिरियडमध्ये. आणि मिस्टरसुद्धा खूप आजारी होते, खूप म्हणजे खूप आजारी होते. आणि माझे मावशीचे मिस्टर वारले होते. सर्व पाहुणे जे होते माझे आई वडील बाकीचे जे पण होते ते मावशीकडे होते. त्यांचा 10वा होता. 9 जानेवारीची रात्र आहे ही आणि मी निघाले सोलापूरला. एकटी निघाले कारण की हॉस्पिटलमध्ये दाखवायचं होतं आणि असह्य होत होता त्रास. आणि इथं मी लेडीज डब्यामध्ये बसून निघाले होते, एकटीच होते. त्यामुळे उतरल्यानंतर वेटिंग रूममध्ये थोडासा उजेड होण्याची वाट पाहिली आणि उजडल्यानंतर मग मी निघाले चितळे हॉस्पिटलकडे. तर हे आपलं सोलापूर. आणि लगेच मी निघाले चितळे हॉस्पिटलला कारण की डॉक्टर जे आहे ते 9:30 पावणे 10च्या पिरियडमध्ये येत होते आणि मला असं वाटत होतं की पहिला नंबर आपलाच यावा आणि पटकन चेक करून जे पण असेल ते डॉक्टरांनी लगेच ट्रीटमेंट चालू करावी असं वाटत होतं. पण भीती पण होती मनामध्ये आणि वाटत होतं की सोबत तरी कुणीच नाही आहे. आणि गेल्या गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं, जे की चितळे हॉस्पिटलमध्ये छोटंसं मंदिर आहे. त्यानंतर नाश्ता करावा म्हणून इडली घेतली, पण अर्धीसुद्धा इडली गेली नाही. आणि डॉक्टरांनी चेक केलं आणि मला अश्विनी हॉस्पिटलला पाठवलं. सोबत कुणीच नव्हतं. खूप साऱ्या टेस्ट होत्या, अख्खा दिवस लागणार होता टेस्टसाठी आणि माझाच पहिला नंबर होता. तर इथं रडायलासुद्धा येत होतं कारण की सगळी संकटं एकत्र आली होती आणि मिस्टरांची तब्येतसुद्धा खूप खराब होती. हा व्हिडिओ शेअर. तर इथं अश्विनी हॉस्पिटलमध्ये माझ्या सर्व टेस्ट झाल्या होत्या आणि टेस्टचे जे रिपोर्ट आहेत ते येण्यासाठी थोडासा वेळ लागणार होता. मी रिक्वेस्ट केली होती त्यांना की लवकर द्या, मला जायचं आहे परत म्हणून. आणि ते तसं सांगितलेसुद्धा होते की थोडा वेळ थांबा, 2 ते 3 तासामध्ये रिपोर्ट सगळे देतो तुम्हाला. तर त्यामुळे मी 2 ते 3 तास तिथं वाट पाहिली आणि त्याच्यानंतर रिपोर्ट हातात आल्यानंतर डॉक्टरांना सर्व रिपोर्ट दाखवले आणि त्याच्यानंतर डॉक्टरांनी ॲडमिट केलं. सोबत कुणीच नव्हतं. इथं बघा हे जे बास्केट आहे, स्वतःच्या मेडिसिन ज्या आहेत म्हणजे डॉक्टरांनी जे आपण लिहून दिले होते त्या मी मेडिकलमध्ये जाऊन स्वतः आणत होते कारण की तिथले नर्स वगैरे स्टाफ कोणी आणू शकत नव्हतं, म्हणजे त्यांच्या नियमाप्रमाणे ते राहत होते आणि त्यांना अलाउड नव्हतं की ते मेडिसिन्स वगैरे आणावं. आणि मी इथं एकटीच झोपले होते. मागे माझी मुलगी निघाली होती. मुलीला जेव्हा कळालं की मी निघालेच म्हणून, तर तीसुद्धा लगेच निघाली आणि पोचली होती ती 10:30 वाजेपर्यंत सोलापूरला. आणि ती आल्यानंतर थोडासा धीर वाटला, पण दिवसभर खूप एकटं फील होत होतं. आणि माझं असं आहे ना की मी कोणाला माझे संकट म्हणा की आत्तापर्यंत गेली 20 वर्ष मी कोणालाच माझ्या अडचणी माझे प्रॉब्लेम्स शेअर केलेले नाही आहेत. पण ह्या 20 वर्षामध्ये मी जे पण सहन केले ना, आणखीन जर यापुढेही असं सहन करत राहील ना, मी एक दिवस खरंच मेंटल होईल. आणि हे यूट्यूब जे आहे ना, यूट्यूबने मला वाचवून ठेवलेलं आहे. यूट्यूबमध्ये मी टाईम स्पेंड करते, व्हिडिओ बनवते, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, यामुळं मी खूप म्हणजे थोडंसं टेन्शन फ्री असते आणि यामध्ये माझं मन लागतं, मी कामामध्ये व्यस्त असते. पण खरंच यूट्यूब जर नसलं असतं ना, मी खरंच कधीच हे जग सोडलं असतं. कारण की संकटच आयुष्यामध्ये एवढी होती, जाणून बुजून काही लोकांनी त्रास दिला, जाणून बुजून सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घडवून आणल्या आणि त्याच्यानंतर सगळं व्यवस्थित झालं होतं. आणि आता हे शारीरिक त्रास जसा चालू झाला होता तसं मानसिक त्राससुद्धा काही लोकांनी द्यायला चालू केला. इथं बघा, सर्जरीसाठी ॲडमिट केलं होतं रात्री. त्याच्यानंतर सर्वजण पाहुणे जे आहेत, माझे आई वडील बाकीचे सगळे मंडळी आल्या होत्या. सर्जरी झाली होती आणि इथं मुलगी झोपली. मिस्टर पण आले होते, त्यांचीसुद्धा तब्येत खूप खराब होती. त्यांनासुद्धा याच म्हणजे इथंच ट्रीटमेंट चालू होती. आणि हे तुम्ही पाहताय, ही काही अवस्था होती. आता म्हणजे मला सगळं काही समजत होतं या वेळेपर्यंत तरी, पण सुरुवातीला खूप त्रास होत होता आणि कसंबसं मी सगळं काही एकटी हँडल करत होते. त्याच्यानंतर मुलगी आली आणि मुलीने सर्व काही, वडिलांनी मुलीने सगळं काही हँडल केलं परत. तर बघा, हॉस्पिटलमध्ये जेवढी आपली लोकं असतील ना, तेवढा आपल्याला आधार मिळतो. आणि त्याच्यानंतर डिस्चार्ज वगैरे झाला. मधल्या क्लिपा ज्या आहेत त्या मी घेतल्या नाही. डिस्चार्ज वगैरे झाला आणि इथं 10 दिवसानंतर मी आंघोळ केली होती. आणि इथले केस जे आहेत ते पूर्णपणे माझे गेलेले होते एका साईडचे, कारण की तिथं अगोदर पण ॲक्सिडेंट झाला होता आणि तिथे टाके पडले होते. 4 टाके पडले होते. 2021ला की 22ला टाके पडले होते आणि त्यामुळे तिथले केस आणखीनच कमी झाले.
की हॉस्पिटलमध्ये सर्जरीनंतर खूप केस गळती जी आहे ती चालू झाली, खूप म्हणजे खूप केस गळती चालू झाली. आणि आत्तासुद्धा या वेळेपर्यंतसुद्धा केस गळती थांबलेली नव्हती, खूप केस गळत होते. कशामुळं, औषधामुळं वगैरे असेल, पण त्याचं टेन्शन नव्हतं मला केसांचं वगैरे एवढं. कारण का तर परत आपण केस जे आहेत ते उगवू शकतो हे आपल्याला माहीत होतं, कारण की अगोदर आपण सगळं काही यावरती आपल्या चॅनलवरती वगैरे तुम्हाला माहीत आहे, हेअर ऑइल म्हणा किंवा शॅम्पू म्हणा किंवा हेअर पॅक वगैरे सगळे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे केसांचं टेन्शन नव्हतं, पण तरी बघा शारीरिक त्रास जो होता खूप जास्त होता. आणि त्यामुळं या गोष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला यासाठी सांगते की बघा, तुमच्याकडे जेव्हा सर्व काही असतं ना, तेव्हा तुम्हीसुद्धा सर्वांना आपलं आपलं म्हणत असाल, माझे हे माझे ते, असं काहीच नाही. नाती ओळखायला शिकणं तितकंच महत्त्वाचं आहे. कोण आपलं, कोण परकं, कोण आपल्या वेळेवरती धावून येऊ शकतं, कोणाला आपण टाईम दिला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण ओळखून त्या पद्धतीनं राहणं तितकंच महत्त्वाचं असतं. तर बघा, घरी आल्यानंतर काही दिवस गेले, साधारणतः 1.25 महिना गेला असेल, आणि त्याच्यानंतर परत आमचा प्रवास जो आहे तो चालू झाला. परत आम्हाला हॉस्पिटलला जायचं होतं सेकंड सर्जरीसाठी. कारण का पुन्हा त्रास चालू झाला होता. 1.5 महिन्याचा पिरियड सांगितला होता, पण 1.25 महिन्यामध्येच कदाचित मला त्रास जो आहे तो चालू झाला आणि परत आम्ही एमर्जन्सीमध्ये ॲडमिट झालो. ॲडमिट झाल्यानंतर बघा, पुन्हा टेस्ट वगैरे चालू झाल्या. टेस्टचे रिपोर्ट वगैरे येण्यासाठी बराच वेळ लागला, 2 ते 3 दिवस कदाचित गेले असतील यामध्ये. आणि विकनेस होता, सूज होती ह्याच्यावरती, त्यामुळं डॉक्टरांनी 2 ते 3 दिवस घेतले. आणि त्याच्यानंतर ठरवलं की आता आपण सर्जरी करू, पित्ताशय जे आहे ते काढू असं बोलले. मुलगी माझ्यासोबत कायम होती, रात्रभर ती माझ्याजवळ बसलेली असायची. दिवसा थोडासा वेळ मिळाला की मग ती झोपायची. मिस्टरसुद्धा याच हॉस्पिटलमध्ये, त्यांचीसुद्धा ट्रीटमेंट चालू होती. एकीकडे मी, एकीकडे मिस्टर, असं चाललं होतं. तरीसुद्धा ते अधूनमधून यायचे माझ्याकडे. आणि एवढी सगळी संकटं एकदाच आली होती. डॉक्टरांनी एक सांगितलं सुद्धा होतं की ओपन सर्जरी होण्याचे चान्सेस जास्त आहेत. पण देवाकडे मी एकच प्रार्थना करत होते. माझ्या सर्व सबस्क्रायबर्स ताई, ज्या की सोलापुरी ताई चॅनलच्या आहेत, त्यांनीसुद्धा बऱ्याच ताईने मेसेजेस केले होते, पण माझ्याकडे मोबाईल दिला जात नव्हता म्हणून मी काही पाहू शकत नव्हते. पण सर्व ताईने, मी जेव्हा स्टेटस ठेवला तेव्हा सर्व ताईने, खूप साऱ्या ताईने प्रार्थना केली. आणि खूप सारे 1,500च्या वर मेसेज होते मी जेव्हा माझ्या हातात जेव्हा मोबाईल आला तेव्हा. तर ती गोष्ट खूप मला मनाला कुठंतरी स्पर्श केली की चला, कोणी नाही तर आपले आई वडील किंवा आपले सबस्क्रायबर्स जे आहेत ते तरी सोबत आहेत. खूप साऱ्या ताईंनी सांगितलं होतं की आम्ही दिवा लावून ठेवला आहे ताई, तू बिनधास्त राहा. बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या होत्या. आम्ही प्रार्थना करतोय, आम्ही हे करतोय, ते करतोय. खूप साऱ्या ताईंनी सांगितलं होतं आणि त्या गोष्टी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या होत्या. आणि इथं तो दिवस उगवला ज्या दिवशी मला सर्जरीसाठी न्यायचं होतं. साधारणतः 2च्या सुमारास दुपारच्या मला सर्जरीसाठी घेऊन गेले. आणि हा व्हिडिओ त्याच वेळचा आहे. आणि त्याच्यानंतर सर्जरी जी आहे ती झाली. 3.5 तासानंतर मला बाहेर आणण्यात आलं. आणि हे माहीत नाही आता कधीची क्लिप आहे, कुठल्या दिवसाची क्लिप आहे, मुलीने घेतली होती. तर अर्धा तास म्हणून 3.5 तास लागले होते. आणि त्या 3.5 तासामध्ये माझ्या वडिलाचे, माझ्या मुलीचे, माझ्या मिस्टरांचे, माझ्या आईचे, भावाचे हाल जे होते ते खूप खराब झाले होते. आणि सर्जरीनंतर पण खूप साऱ्या गोष्टी घडल्या. खूप क्रिटिकल सिच्युएशन झाली होती, खूप त्रास होत होता, बऱ्याच गोष्टी घडल्या. त्या सगळ्या काही गोष्टी आता मला शूट करता आलं नाही. पण या ज्या क्लिप्स आहेत ह्या मला बऱ्यापैकी आता बरं वाटत होतं. तेव्हाच्या क्लिप्स आहेत की मी नॉर्मल झाले होते तेव्हा, आणि मला सगळं काही समजत होतं आणि सगळं काही व्यवस्थित झालं होतं हे सुद्धा माझ्या लक्षात येत होतं. आणि खूप खूप धन्यवाद सर्वांचे देत होते मनातल्या मनामध्ये. आणि ते हॉस्पिटलमधले जे दिवस होते ते खूप भयंकर होते. 1 तास जाणं मुश्किल होतं. खूप सारे प्रॉब्लेम्स, खूप साऱ्या अडचणी. आणि त्यातून मी कशीबशी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. सोबत होते बरेच जण होते, पण तरीसुद्धा माझ्यामुळं सर्वांना त्रास होत होता. खूप साऱ्या जणांनी प्रार्थना केली होती, त्या प्रार्थनेचं फळ मला मिळालं असं मला वाटतं. माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला मी मनापासून धन्यवाद देते. माझ्याकडे त्यांच्यासाठी शब्दच नाही आहेत. आणि बरेच जण फोनवरती, नंतर फोन वगैरे चालू झाले, त्यांनीसुद्धा आधार द्यायचा प्रयत्न केला. खूप सारे गावातले सुद्धा कॉल्स वगैरे आले. आणि इथं मुलगी मी बरं झाल्यानंतर, म्हणजे माझं थोडंसं
टेन्शन कमी करण्यासाठी, मला नॉर्मल करण्यासाठी. म्हणजे मला टी व्हीचा वगैरे तर शौक नाही, टी व्ही वगैरे तिथं होती रूममध्ये पण मी बघत नव्हते, पण तिचं चालू असायचं. ती आतून खूप हे झाली होती, घाबरलेली होती, तिला काहीच माहीत नव्हता असा प्रकार. आतून घाबरलेली होती, पण माझ्यासमोर ती खूप स्ट्रॉंग आहे, तुला काहीच नाही झालं, शांत राहा वगैरे मला असा धीर देत होती. पण मला माहीत होतं ती मला धीर देते. आणि तिला झोपायला खूप कमी मिळालं हॉस्पिटलमध्ये जेव्हा पण होती ना, तिला झोपायला खूप, रात्रीच्या वेळेस अजिबात 1 मिनिटासाठी सुद्धा ती झोपायची नाही, रात्रभर माझ्याजवळ बसलेली असायची. आणि दिवसा थोडासा वेळ ती झोपायची, जेव्हा की म्हणजे मी जागी असायची वगैरे तेव्हा ती बसायची. पण मला सलाईन वगैरे चालू असताना कधीच ती झोपलेली नाही आहे. आणि त्याच्यानंतर बऱ्यापैकी रिकव्हरी झाली माझी. आणि त्याच्यानंतर म्हणजे थोडंफार बरं वाटत होतं, मी बसू वगैरे शकत होते. पाईप होता पोटामध्ये आणखी, पण म्हणजे पोटामधला साईडचा पाईप, पलीकडल्या साईडला पिशवी आहे ती, जे की पोटातून घाण येत होती, ती पिशवी तिकडे होती. आणि ही एक्सरसाइज केल्यानंतर तर त्या पाईपमध्ये एवढं सगळं रक्त भरलं होतं, खूप सारं रक्त भरलं. आणि जिथं होल पाडला होता तिथूनसुद्धा बाहेर रक्त पडत होतं. माझं लक्षच गेलं नाही, नंतर लक्षात आलं. त्याच्यानंतर मग 2-3 दिवसानंतर मग आम्हाला म्हणजे पाईप वगैरे काढला आणि मला डिस्चार्ज देण्यात आला. हे आईकडे गेल्यानंतर एवढे केस निघत होते. आईकडे थोडे दिवस होते तेव्हाची ही क्लिप आहे की एवढे सगळे केस निघायचे डोक्याचे. आणि त्याच्यानंतर परत आम्ही आमच्या घरी आलोत. आणि आणखीन एक सर्जरी आहे म्हणून कळालं, जो की आतून जो पाईप घातला होता तो पाईप काढायचा होता. बाहेरचे तर पाईप सगळे निघाले होते, पण पोटामधून जो पाईप सुरुवातीला घातला होता तो पाईप आणखीन काढला नव्हता, कारण की ऑलरेडी सर्जरीमध्ये खूप वेळ गेला होता. आणि बहुतेक डॉक्टर तो पाईप जो आहे तो नंतर काढू म्हणून ठेवलेलं होतं, पण काय माहीत नाही मला नेमकं, पण नंतरच काढतो असे बोलले, आता काही आवश्यकता नाही आहे. त्याच्यानंतर मी लगेच घरी आल्यानंतर थांबले नाही, मी माझं काम जे होतं, बऱ्याच ताईंचे पेमेंट वगैरे आलेलं होतं अकाउंटला, त्या ताईंचे सगळ्यांचे पार्सलचं काम जे आहे ते चालू केले. बसायला इतका वेळ येत नव्हता, पण तरीसुद्धा मी प्रयत्न करत होते की आपल्या ज्या पण ताई आहेत त्यांना सर्वांना वेळच्या वेळी पार्सल जे आहे ते, वेळच्या वेळी तर नाही म्हणू शकत, कारण की बऱ्याच गॅप पडला होता 15 दिवसाचा. आणि त्याच्यानंतर मी पार्सल जे आहे ते पाठवले होते. बरेच आयटम जे आहेत ते बनवून पार्सल पाठवले होते. आणि खूप साऱ्या ताईंनी मला रागवलंसुद्धा होतं कॉल करून की तू काय करते परत आता काम, शांत राहा, आमचे पार्सल येत राहतील. हा जो आधार होता ना तो खूप महत्त्वाचा वाटायचा. आणि इथं बऱ्यापैकी मला बसायला येत होतं, पण कंटिन्यू बसू शकत नव्हते. अर्धा तास झाले की मला लगेच आडवं पडावं लागायचं. आणि त्याच्यानंतर पुन्हा ॲडमिट झाले, आणि साधारणतः 1.5 महिन्यानंतर पुन्हा ॲडमिट झाले. तो पाईप वगैरे जो होता तो व्यवस्थित बाहेर काढण्यात आला. आणि ही जी वेळ होती ना, ही क्लिप घेते मी, डॉक्टर सांगितले तेव्हा की आता डिस्चार्ज आज आपण तुम्हाला देऊ. आणि त्याच्यानंतर पुन्हा आईवडील पण बऱ्यापैकी खुश होते की सगळं काही व्यवस्थित झालं. आणि त्या दिवशी आम्ही थोडंसं व्यवस्थित बोललो, गप्पा मारल्या, म्हणजे बिल वगैरे तयार होईपर्यंत. आणि वडिलांच्या चेहऱ्यावरती थोडंसं म्हणजे समाधान वाटत होतं की सगळं काही व्यवस्थित पार पडलं. सगळ्याच्याच चेहऱ्यावरती थोडंसं समाधान वाटत होतं. आणि ही लोकं जे आहेत अशा पिरियडमध्ये जी लोक आपल्याला साथ देतात तीच खरी आपली असतात. बाकीचे सगळे ढोंगी नाटकी लोक असतात, ज्यांना की वेळीच दूर केलेलं बरं असतं. आणि इथं घरी आल्यानंतर बघा, इथं घरी आल्यानंतर आईकडे थोडे दिवस राहिलो होतो आम्ही, आणि त्याच्यानंतर इकडे घरी आलो. आणि हे मिस्टरांचं काम जे आहे ते चालू झालं. म्हणजे मला खाली जमिनीवर बसता येत नव्हतं, वरती बसूनच साधारणतः 2-2.5 महिने नखं वगैरे काही काढलेले नव्हते, त्रास होत होता वगैरे. आणि त्याच्यानंतर ते जबरदस्तीने नखं वगैरे काढायचे. खूप सारी सेवा केली माझी त्यांनी. असं नाही की बघा, नशीब असतं की एक नवरा चांगला भेटणं. बाकीचे जरी गोष्टी काही असतील, पण अशा पिरियडमध्ये खूप महत्त्वाचं असतं की आपल्यासोबत कोणीतरी असणं आणि आपल्याला आधार देणं, खंबीर आधार देणारी व्यक्ती जर सोबत असेल ना, तर कितीही मोठं संकट असेल तर ते थोडंसं कमी वाटतं, हलकं वाटतं. आणि तिथून परत आम्ही सगळं काही व्यवस्थित झालं आमचं. आणि हे ते घर आहे ज्या घरामध्ये आम्ही राहत होतो. खूप खराब अवस्था घराची होती, म्हणजे इतकं पण नाही, पण टॉयलेट बाथरूम खूप खराब होतं. आणि या घरामध्ये आम्ही साधारणतः 7 महिने काढलेली आहेत. घर खराब किंवा वाईट हा प्रश्न नाही आहे, पण आपलं एवढं सुंदरसं घर सोडून अशा घरामध्ये राहण्याची वेळ आली होती.
काही गोष्टी घडल्या होत्या त्या परत कधीतरी सांगेनच मी, असं नाही की सांगणार नाही. पण खूप लोकांनी मानसिक त्रास दिला होता, खूप मेंटली सिच्युएशन जी आहे ती बिघडवली होती आणि त्यामुळं काही गोष्टी ज्या आहेत त्या घडल्या होत्या. आणि इथं आम्ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पॅक केल्या होत्या निघण्यासाठी. आणि हा तो शेवटचा दिवस होता. आणखीन पण आम्ही तिथं जातो येतो, म्हणजे काय नाही, ते चांगले आहेत लोक, तिथं जाणं येणं आमचं आहे आणखीन पण बघा, आपलं घर ते आपलं असतं. त्याच्यानंतर घरी आल्यानंतर आम्ही 4-5 दिवसानंतर पूजा वगैरे ठेवली, म्हणजे कोणालाच नाही बोलवलं, पण आता ठरवलं की आपणच राहायचं, आपण भला आणि आपलं काम भला. कोणाला जवळ करायचं नाही आणि कोणाला चिटकायला जायचं नाही. पूजा घातली, त्याच्यानंतर कामसुद्धा चालू केलं. साधारणतः 8 ते 10 दिवसामध्ये लगेच काम पण चालू केलं घरी आल्यानंतरसुद्धा. म्हणजे मलासुद्धा असं वाटत होतं की काम महत्त्वाचं आहे, पैसा महत्त्वाचा आहे. पैसा आहे तर सगळं काही आहे आणि पैसा नाही तर कोणीच आपलं नाही, हे कळून चुकलं होतं. काही मोजकी नाती अशा संकटाच्या वेळीस माझ्यासोबत होती, तीच नाती आपली आहेत आणि त्या नात्यांना ओळखायला थोडासा वेळ लागला मला.